तर आली बघा माझ्या मैत्रिणीकडं. हा बघा माझ्या मैत्रिणीचा बिझनेस काय. हे तर मी पहिले पण आली होती है का नाही. पहिली पण आली होती, येऊन मस्तपैकी खाऊन पिऊन रक्षाबंधन करून गेली. गेल्या वेळेस मी आणि स्वाती आलो होतो है का नाही. हो. आता मी तुला बोलवलं. आता ह्यांना मला बोलवलं. कशामुळे बोलवलं माहितीये का. कशामुळे बोलवलं तुमच्या तोंडानं सांगावं. राधाची आठवण आली ती मला आणि राधा स्वप्नात पण आली ती माझ्या. बघा माझं केवढं मोठं नशीब आहे. मी ताईंच्या स्वप्नात आली की मला काय बोलवत नाही म्हणून. तर त्यांना मला अर्जंट सांगितलं, ये राधा मला आताच्या आता तुझी आठवण आली, मला आताच्या आता तुझ्या गळ्यात पडायचं. मी म्हणलं बरं बरं लगेच आली. म्हणलं कारभार बी घरी होतं. मग त्यांना सांगितलं की मी असं अकलूजच्या ताईकडं चालले म्हणलं. म्हणजे अकलूजपासून थोडंसं हे येतं म्हणा. काय हो गावाचं नाव आहे माळीनगर. आणि मी माळशिरसच म्हणत होते इष्टीवर. बरं तर तिकीट काढलं नाही, आता गेले असते दुसऱ्याच गावाला आणि बसले असते तिकडं हुडकत. नसते तुला इथंच उतरवलं असतं अकलूज मध्ये. परत अकलूज मधनं माळीनगरला यावं लागलं असतं. परत माघारी यावं लागलं असतं. पण मी ध्यानात ठेवलं होतं त्या बोगद्यात ना ती कमान दिसते की निळे. मग त्याच्यामुळे मी लगेच ध्यानात ठेवलं. माझं लक्ष खिडकीत अगोदर माझं का नाही टेंभुर्णीत म्हणते जीवूरमधनं बसली का लय डोकं दुखायला लागलं. आणि कारण लय लांबचा प्रवास वाटला. मग टेंभुर्णीत उतरले, गाडी लागलेली होती. मग तिथं बसले. परत ध्यानात म्हणलं आता माझ्या ध्यानात तर राहिलं नाही जायचं, मी एकटीच आहे असं तसं. म्हणून तुम्हाला पहिला फोन केला की मी बसली म्हणून. पण तुला म्हटलं तर घेऊन ये कोणाला तरी बरोबर. आता कोणाला स्वातीला फोन केला तर स्वाती आता फोन उचलं ना. मग काय करू. मग आता एकदा गाडीला बसल्यावर मला माघारी पण जायला येणार. काय व्हायला खराब झाली पण मागच्या वेळेस चांगली झाली आहे का नाही. टेन्शन लेकराला कमी आहे का व कुणाकुणाचं टेन्शन घ्यावं. तुझीच माया करतो. हा ना. मग कोण आपली माया करायला कोणच नाही. तर असली करे पाहिजे ना. बघ आवाज आला. येते बघा ह्यांना माया येते. म्हणजे कसं आपली माया करायला कोण नाही म्हणून आपणच असं करायचं. तर ह्यांना माया केली, ह्यांना माया आली. भरपूर मी असं यूट्यूब फॅमिली कमवलेली आहे. मला छान वाटतं, मस्त वाटतं. या तसंच ह्या ताई एकदा आपल्याकडं आल्या होत्या भेटायला. त्या टायमाला पण मी आजारी होती है ना नाही. तेव्हा पण मी चहा सुद्धा बनवू शकत नव्हती ह्यांना. तर ह्यांना मला हॉटेलमध्ये जेवायला नेलं होतं. मग परत रक्षाबंधनला मी आली होती इकडं आहे का नाही. मी आणि स्वाती दाद्या आम्ही सगळेजण आलो होतो. तर चला आता आम्ही घरात बसणार आहे का नाही गप्पा मारत. तर ह्यांचा मसाल्याचा बिझनेस आहे बरं का. आणि ह्यांची आयडी पण आहे. हो आयडी पण आहे. पण हे व्हिडिओ करणं होत नाही. ह्यांना नुसते नावाला आयडी खोलली त्यांना. तर सगळेजण का नाही तुम्हाला सगळ्यांना एक दाखवते. आपल्याकडं जास्त का नाही हे सबस्क्रायबरले आहेत स्वामी भक्त ते का नाही. तर ह्या स्वामी भक्त ताई पण आहे त्या. त्यांची लय मोठे का नाही ते हे आहे काय म्हणतात ते मंदिर हे आहे बघायचं का तुम्हाला. हे बघा. चला आपल्या ताईंसाठी तुम्ही सगळ्यांनी का नाही हे करायचं, एक कमेंट टाकायची जय स्वामी समर्थ असेच ना. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. मी जय म्हणली का. जय स्वामी समर्थ म्हणलं तर चालते. स्वामी समर्थ जय जय स्वामी. तर चला आता आम्ही जरा बसतो गप्पा बिप्पा मारतो है का नाही. चहा पाणी झालेला आहे. आता निवांत थोडं बसते लगेच आपल्याला निघायचं. मी लगेच जाणार आहे. आता बस तरी आधी की लगेच निघायचं काही. तुम्ही मुक्कामी ये. मुक्कामी नाही ना जमत मला यायला. काय सांगू तुम्हाला लेकरं माझी दम काढत नाही वा. दुसरीकडे राहते तुम्ही. मी तुला म्हटलं बोलवणार होती त्यावेळेस मी एकटीच होती. मग बोलवाय पण जेव्हा लेकरांचं हे काय तर असं ताई काय बनवतात. नको बर काय म्हणत होतं ते सांगा आता. नाही दाखवते. अगं पाठीमागच तुला बोलवणार होती. मी एकटीच होती त्यावेळेस. पण काय झालं तू कुठे गेलती. ह्यांच्या घरी गेलती काय ते सोमनाथ का काय ते निलेश दादा. हा निलेश दादाच्या घरी गेली ती. परत मग वाटायचं की राधाला की बाई ह्यांना काही इसळ आला काही. तसं नाही म्हणून मी खरं त्यावेळेस बोलवलं नाही. मी एकटीच होती. म्हटलं तर आता आम्हाला फिरायला पण जायचं होतं. पण पहिला पाऊस होता म्हणून नाही गेले आहे का नाही. पाऊस होता म्हणून परत आम्ही गेलो नाही. नंतर काय काय झालं परत ह्या पण बाहेर गेल्या कुठं तर अक्कलकोटला आहे का नाही. त्याच्यामुळे जमलंच नाही. आपल्याला इकडे जायचं होतं सह्याद्री वॉटर पार्कला. हा मोठ्या पार्कला. आता उन्हाळ्यात जातो तर पोरांना सुट्ट्या पण लागते त्या. अगं हे काय झालं तू म्हणजे काय तेल तापलं लाल झाले त्या ह्याच्यात आपल्या बोलण्याच्या नादात. त्याच्यामुळे दाखवू नका म्हणलं का. ते आपल्या बोलण्याच्या नादात लाल तेल झालं तू म्हणजे पण मला वाटलं तेच दाखवायचं नाही. नाही दाखवायचं नाही काय दाखवायचं पण हे लाल झालंय म्हटलं ग.
आपण बसलो गप्पा मारत हा. आणि तू म्हणली का तेलाचा वास येते हा. तेल ठेवत तापायला. मग ते नसतं दाखवलं, ते दुसरं दाखवलं असतं की. हा दुसरा दाखवलं तर चालतंय. चला दुसरं दाखवते. माझ्या तर ध्यानात बी नाही ही काय म्हणताय तुम्ही ते. हा हा लक्षात आलं नाही तुझ्या. हा. तर हा बघा आपण गप्पा मारत असल्यामुळे लाल आम्ही गप्पा मारत बसलो आणि ताईंना का नाही इथं का नाही दिवाळी बनवायला चालू केली आहे. जिथं राधाबाई झाली तिथं दिवाळी असतेच बनायचं. हा तेवढं आहे. तर इथं ताई का नाही करंजा बनवायला लागल्या तर काय तर गोडधोड त्यांची मुलगी आणि मुलगा आले. मुलगा आहे का ती? मुलगा मुलगीला. हा मुलगा आणि मुलगी आल्या तर त्यांच्यासाठी काय तर गोडधोड बनवायला लागल्या तर तसं त्यांना मला पण बोलवलं होतं. म्हणलं चला आता आली तर म्हणलं तोंड गोड करूनच जावं. गेल्या वेळेस मी स्वाती इथं जेवण करत होतो हाय का नाही. मला मला वाटलं की स्वाती इकडे येतेच का काय इथं येऊन कसं काय येत नाही. तिची आजी वारली ना त्यामुळे आता आली आणि महागल्दी तिचा वडील आजारी होता तेव्हा आली होती. मग दवाखान्याच्या राड्यात ती कसं येणार ना. हो. आणि इरीवारी तर ती येतच नाही इकडं कारण ती इडभटीचं काम लय बेकार काम आहे. मला कसं वाटतं सून तुझ्या जवळ असेल. नाही सोनी पण माझ्या जवळ नाही. कधी ती सून काय नाही सोनी आता माझ्याकडं नाही. येईल. येईल तेव्हा बघायला येईल पण सध्या तर नाही की सोनी नाही स्वाती नाही कोण नाही मी एकटीच आहे फक्त. तुम्हाला तर लय आठवण येईन स्वातीची येईन सोनीची येईन. बोलवलं मला माझ्या संग गप्पा छप्पा मारायच्या तर साऱ्या गावाचं नाव घ्यायला लागला. अगं ती सोनीची वय तर आमच्या आत्याची मुलगी का नाही चित्रा हा. पुण्याची चित्रा रविवर. बघितलं ताई काय म्हणते तिला का? तर ती नेहमी सांगते ते राधाला सांग सोनीकडे लक्ष दे म्हणून काय माहिती काय का? काय माझी आत्याची मुलगी चित्रा दळवी हा पुण्यात असते ती. तर ती नेहमी सांगते राधाला सांग की सोनीकडे लक्ष दे जा सोनीला सांभाळत जा. अहो ताई कुणाला किती पण सांभाळा पण वेळ आली का ना ज्याची त्याचीच होते ती ज्याची त्याला. आणि आपण किती पण जीव लावा पण काय नाही सगळं पाण्यात जातं. आपल्यावर टाइम आला तर आपल्याला कोण नसतं. नाही ग येते माया तुझी येते आणि सोनीची येते. तुम्हाला सोनीचीच माया येते स्वातीची येते माझी येत नाही. अगं नाही तुझी माझी- चित्रा बोलवलंय. माझी वर्ण मायानं उपाशी निसग बया आहे. होय का तुझ्यापासून तर सगळ्या दुसऱ्या जोडल्या गेल्या ना ग राधा. हा ना. तुझ्यापासून सोनी तुझ्यापासून रविवारी तुम्हाला मी म्हणलं का रविवारी नाही यायला जमायचं मुक्कामी कशामुळे म्हणलं माहिती का शनिवार रविवार सगळ्याची ATS ची परीक्षा आहे. हो नाही आणि म्हणलं काही येऊन पण उपयोग नाही त्या दिवशी ये या. काय ग? पण एकच गेलो असतो आपण एवढंच की इथं. हा पण त्याला सगळ्याची ATS ची परीक्षा आहे परत त्याला सोमवारपासून परत शाळा आणि सगळ्याची 2-3 महिने शाळा बुडली फक्त गाडीमुळं. आता गाडी केली नीट. आता लागते ती सुट्टी. आता मे महिन्यातच सुट्ट्या ना आता मे कुठल्या महिन्यात, सुट्ट्या. एप्रिल महिन्यात लागेल ना. हा एप्रिल मध्ये लागतात पण झालंच की परत जत्रा आणि हे आणि ते आणि इथं चालू. जातच नाही ना मोठी मुलगी शाळेत. नाही छोकली ना हा नाही तिच्या आत्याच्या घरी येते. नाही पुढच्या वर्षी टाकायची तिला शाळेतच पण एवढं वर्ष इकडं फोन द्यायचं ग. 12वी काढायची तिची हा, मग कशी तेच की. 12वी काढायची पण आता एवढं वर्ष बुडलं तर बुडलंय सारखं एका वर्षात 10 वेळा दाखला नाचवायचा बरं दिसना मला त्याच्यामुळे म्हणलं तिथं मरू जात होती स्वातीच्या तिथनंच काढायला नव्हती पाहिजे. तिथं नग म्हणले लेकरांवर कुठल्या जोर जबरदस्ती मी करत नाही. तिथं नको म्हणली होय. मग अगोदरच आम्ही सांगत होते ती. तर कोणीतरी सांगितलं त्यांना कोणतरी म्हणलं की नाही का हा. तुम्ही करा काम ती कमवती पैसा आणि तुम्ही सांभाळा तिची लेकर असं कोणतरी म्हणलं स्वातीला. मग मी म्हणलं नकोच म्हणलं कुणापाशी चिकुलीला ठेवायला मग माझ्याकडे आणले. पण स्वाती तयारच होती ना तरी पण. स्वाती तयार होती पण आपल्यामुळे तिला कशाला त्रास आपल्यामुळे लोकांना कशाला त्रास जर जबरदस्ती नाही ज्यांना निहेल ते निहेल ज्यांना नाही निहेल ते नाही. आणि कसं आहे आपलं लेकरू हाय राहतंय कुठं बी ठेवते पण ती झाडी असते तर नुकसान नसतं. माझ्यापाशी का नाही लेकरं लय लाडाला येतात होत आहे तुम्हाला काय सांगू लय म्हणजे माझं ऐकत नाही काय नाही. नुकसान झालं. आणि वाटतं की बाप तसला हाय भिवून ही ती लेकरं चुलत्याला भेटेल इकडं भेटेल तिकडं भेटेल. मग सोनीच्या इथं काम करायची छोकुली परत स्वातीच्या इथं काम करायची पण माझ्या इथं गाडीचं काम करत नव्हते. आम्ही तर सगळं म्हणतो की नको. आणि आता आत्याच्या पण इथं तिच्या मरणाचं तोंडावर पडूस तर काम करते मला आडवं तिडवं बोलते मग अशी करते छोकुली. मग बाद झाले म्हणलं आपल्याला 2च लेकरं नवसाला मागून घेतले. सख्खी असत की आत्याकडे का? हा सख्या नाही सख्या आत्या तिची इकडे चिंचवडला मग चुलत का मावस आहे. तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.